सखी सावली काव्यांजली। कोणत्या तोंडाने जाब विचारायचा आपण विश्व? त्याने ही चूक केलेलीच नाहीये, त्याची शिक्षा दिली आपण त्याला। न कळत का होईना त्याच्यावर अन्याय केलाय आपण। तू बस जरा, शांत हो। कशी शांत हो? काव्या सुद्धा किती हट्टाला पेटले, पाहिलं ना तुम्ही? तुम्ही सुद्धा काही बोला नाहीत तिला। काय बोलावं काय करावं काहीच समजत नाहीये। समजत नाहीये म्हणजे? अहो तुम्ही विश्वजितचे वडील आहात, तो चुकीचा नव्हता हे आता स्पष्ट झालंय। जगाला काहीही म्हणू दे, पण तुम्ही त्याचे वडील आहात, मला स्पष्ट निर्णय घेताच आला पाहिजे ना। आपण दोघांनी विशूचा विचार करायचा, मग काव्याचा विचार कोण करणार ग? अहो नाही, तसं नाही, म्हणजे मी पैसे नाही बुडवणार तुमचे, पाया पडते, थोडीशी मुदत द्या ना। ए बे, जास्त नाटकी नको करू। आतापर्यंत 10 फोन केले पैसे वसुलीसाठी, त्यावाले माज आला होता तुला। आणि आता हातापाया पडून काय होणार नाही, सगळे पैसे आत्ता टाकायचे। अरे काय चाललंय हे सगळं? कोण आहात तुम्ही? सुनंदा काय आहे हे? आणि ही कोण माणसं आपल्या घरामध्ये घुसली आहेत? तुझा नवरा सदानंद ना? शब्द जरा सांभाळून वापरा। ए, तू आमच्याशी नीट बोलायचं, आणि मला अक्कल शिकवण्यापेक्षा आहे ना तुझ्या मुलीला अक्कल शिकवली असती तर आज आम्हाला इथं यावं लागलं नसतं। हो पण काय केलं माझ्या मुलीने? अश्विनी कसले उद्योग करून ठेवले तू हे? अरे हिरोईन व्हायचं होतं तुझ्या पुरीला, आणि कसल्या तरी कोर्ससाठी आमच्या परेश भाईकडून पैसे घेतले तिने, आणि ते वेळेवर दिले नाहीत ना, म्हणून आमच्या परेश भाईची सटकली आहे, आणि ते घ्यायला आम्ही आलोत। आणि जर वेळेवर पैसे परत केले नाही ना तर आम्ही आमच्या पद्धतीने वसूल करू। तू काय म्हणताय ते? कशासाठी घेतलेस पैसे? आता सांगतेस की? मारू नका, बोल ना पटकन। बाबा, एका सिनेमात मला रोल मिळणार होता, तर त्याच्या कास्टिंग एजंटला पैसे द्यायचे होते, म्हणून त्यांच्या बॉसकडून मी पैसे घेतले होते। अगं हे असले धंदे करायच्या आधी हे बघा, तुमचे पैसे मी देतो, मला फक्त काही दिवसांची मुदत दे। 2 दिवस, 2 दिवस देतो तुला। 2 दिवसात जर पैसे मिळाले नाही ना तर तुझ्या गळ्यात चपलांचा हार घालून फरफटत ओढत नेईल आणि गावातून गाढवावरून धिंड काढत तुझी। कळलं का रे थेरड्या? चला रे। तुमच्यामुळे, तुमच्या नाकर्तेपणामुळे ही वेळ आली आज आमच्यावर। जरा बरी नोकरी केली असती, 4 पैसे कमवले असते तर रुबाबात राहिलो असतो आम्ही, पण नाही, आमच्या आयुष्यात ते पण सुख नाही। बघा हिने पैसे घेतलेस आणि तू मला बोलला होतेस? आजपर्यंत मी काय कमी केलंय का या घरासाठी? काव्याचं थाटामाटामध्ये लग्न लावलं, त्यानंतर अंजलीचं लग्न झालं, आणि त्या अवलक्षणी कार्टीचं नावही घेऊ नका। आजपर्यंत काय कमी उधळपट्टी केली तुम्ही तिच्यावर? कधी एकदा काव्याचं लग्न करून मोकळं होतो असं झालेलं ना तुम्हाला? म्हणून कसलाही विचार न करता कुणाच्याही गळ्यात बांधून दिली तुम्ही तिला। आज माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तुमच्यामुळे।
अगं तुझं काय डोकं फिरलं की काय? गळ्यात बांधली म्हणतेस? चांगलं घर बघूनच मी तिचं लग्न लावून दिलं ना. नालायक बाप आहे का मी? आहात, नालायकच आहात तुम्ही. ना करते आहात. काय केलं हो आजपर्यंत तुम्ही आयुष्यात? हा? अंजली स्वतःची मुलगी नसतानाही तिचं थाटात लग्न लावून दिलं तुम्ही, आणि ती आता मस्त मजेत आहे. काव्याताई, काव्याच्या नशिबी हे भोग आले, हा माझा दोष आहे का? मग आमच्या वाट्याला हे उकिरड्यावरचं जगणं आलंय, ती तरी जबाबदारी घ्याल की नाही? जगलं मेलं, माझं ना नशीबच फुटकंय. यापेक्षा मी मेले असते तर बरं झालं असतं. घ्या आता हे तोंड बघत उभे राहिले हो. असं काय करताय? जा काव्याकडे जा, अंजलीकडे जा आणि थोडे पैसे मिळत आहेत का बघा. ही अंजली चांगली आयुष्य आरामात लोडते. तिने 4 पैसे उचलून दिले तर काही कमी नाही होणार आहे तिचं. मी त्या दोघींच्या दारात पैसे मागायला जाणार नाही. काव्याला एवढ्या टोकाला जाता कामा नाही. ती ह्यातून तोडगा काढू शकते ना. आपण फक्त तिला समजवायला हवं. अगं ती समजून घेण्याच्या मनस्थितीत आहे का? आपल्याच मदतीची गरज आहे तिला. आपण काय अपेक्षा ठेवणार? हे बघा, काव्याची बाजू जेव्हा योग्य होती ना, तेव्हा मी स्वतः माझ्या मुलाच्या विरोधात गेले होते. पण आता त्यालाच अडकवलं जातंय हे सिद्ध झाल्यावर आपण त्याच्या बाजूने उभं राहायला नको का? उलट काव्याने त्याला आधार दिला पाहिजे. काव्याने त्याला मदत केली पाहिजे. मला दोन्ही बाजूनी कोंडीत अडकल्यासारखं वाटतं. मी एक आई आहे. माझ्या पण मनाचा विचार करा. माझ्या विशूच्या आयुष्याचं वाटोळं होताना मला बघवणार नाही. आपण त्याला मदत करायला हवी. ठीक आहे, तुम्ही माझ्यासोबत राहा किंवा नका राहू. मी माझं कर्तव्य निभवणार. मी माझ्या विशूवर कुणालाही अन्याय करू देणार नाही म्हणजे नाही. त्यांच्याकडे पैसे मागायला जाणार नाही? अहो मग कुठून आणणार पैसे? अगं करेन मी काहीतरी व्यवस्था. व्यवस्था करेन म्हणे? कशी? ही आतापर्यंत केली तशी? अगं ही माझीच मुलगी आहे. मी तुमचे हाल होऊ देणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. विश्वास ठेव? लाज वाटते का बोलायला? तुम्ही असे कुचकामी असाल असं वाटलं नव्हतं मला. आज आता चळवेलं. माझं ना नशीबच फुटकंय. हो, माझं आयुष्य गेलं करपूत. किंवा माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं नको व्हायला. काव्याचं आयुष्य तर उद्ध्वस्त झालंच आहे, पण माझ्या आशूच्या नशिबी ते भोग नको यायला. पुन्हा तेच पुन्हा तेच पुन्हा तेच. काव्याच्या बाबतीत घडलं त्याचा दोष मला का? विश्वजित राव असे वागतील हे काय मला माहिती होतं. अहो मग पुतणीला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा स्वतःच्या पोरीसाठी 2-4 उंबरठे झिजवले असते तर काय बिघडलं असतं? ही अंजली मेली अपशकुनीच आहे. बस हो बोललात तिच्याबद्दल. तिच्या आई वडिलांचे काय कमी उपकार आहेत आपल्यावर? तू जेव्हा आजारी होतीस तेव्हा रात्र रात्र जागली आहे वहिनी तुझ्यासाठी. दादानी दुकान टाकलं आणि त्यानंतर आयुष्यभर आपल्याला मदत केली. अंजलीला मिळणारे पैसे पण तू लाटलेस आणि आता तिच्यावर उलटतेस. उलटणार? मी उलटणार? काय केलं हो तिने आमच्यासाठी? पीडितेच आयुष्यभर. मेरीचं ना वाटोळं झालं पाहिजे. किडे पडून मेली पाहिजे ती. तुम्हाला ना माणसांची कदरच नाहीये. उद्या मी मेले ना तरी आमच्या टाळूवरचं लोणी भरवाल त्या अंजलीला.
तुम्हाला? बाबा बोला ना, काय होतंय? छातीत कळ येते का? बाबा डोळे उघडा ना, बोला ना. आई आई बघ ना, बाबांना काय होत आहे. आई डॉक्टरना बोलूया ना आपण प्लीज. बाबा काय नाही ग, नेहमीची नाटक आहेत त्यांची. मी बोलले ते झोंबले ना म्हणून हे करतायत सगळं. नाही आई, खरंच काहीतरी होते, बघ ना तू. बाबा 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 डोळे उघडा ना. बाबा 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 काय होतंय तुम्हाला? अजून पाणी घेणे त्यांना, पाणी दे ना. इकडे बघा ना, इकडे बघा. दुखतंय का छातीत तुमच्या? अंजली आज ऑर्डर पोहोचवायला उशीरच झाला. आईंना सांगते आणि निघते पटकन. त्या कोणाचा फोन आहे? आशू आशू, हा ऐक ना, मी जरा कामासाठी बाहेर चालली आहे. ते झालं की तुला आल्यावर निवांत फोन करते. प्लीज जरा गडबडीत आहे मी. चल बाय. ताई ताई आपले बाबा. आशू आशू, काय झालं? तू रडतीयस का बाळा? काय झालंय? ताई ताई आपले बाबा गेले. बाबा? नाही नाही आशू, अगं बाबा. बाबा बाबा बाबा. काव्या काव्या, अगं बाळा काय झालं? आशू 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 म्हणाली बाबा गेले. अगं काय सांगतेस काव्या, असं कसं झालंय? बाबा गेले माझे. हो शांत हो, शांत हो बाळा. मला 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 भेटायचं त्यांना. मी त्यांना असं नाही जाऊ देऊ शकत. मला जायला हवं. मला भेटायचंय. प्रीतमला आणि विश्वजितला कळवायला हवं. हो हो कळव. विश्वजितला कळवायची गरज नाही आहे. काय झालं का आजू? तुझे बाबा गेले, आपल्याला सोडून गेले का? आजू सांगलं बाबाला उठायला. एकदा उठून बघा माझ्याकडे. बाबा काव्या बाबा उठा ना बाबा. बाबा आई बाबा उठत नाही आहेत. बघ आई आई बघ ना, बाबा उठत नाही. तू सांग ना, तुझं ऐक. काव्या तुझे बाबा गेले गेले. आई असं नको म्हणूस आई. काव्या काव्या, आपण तुझ्या बाबाला डॉक्टरकडे नेऊयात का ग? आपण डॉक्टरला सांगूया आता, बघा आणि काहीतरी करा आणि तुझ्या बाबाला परत. बाबा उठा ना. काय झालं होतं सगळं छान चाललं होतं की नाही? मध्येच का सोडून गेले मला?
बाबा बाबा उठत नाही, बाबा उठत नाही. बाबा काका कसे गेले आपल्याला सोडून? काका काका कबर दरवाजा लावला, हात लावला असता. कसे गेले म्हणून विचारतेस? हा होईनेच मारले तुझ्या बाबाला. आपल्या आयुष्यात जे काही वाईट होतं त्याला ही कारणीभूत आहे. ही आई अगं असं का बोलतेस तू? अगं आता चालली ना ती, तिला तिच्या काकांचं शेवटचं जर नाही घेऊ देणार मी तिला. तो हक्कच नाहीये. सुनंदाताई सांभाळा स्वतःला. अहो बिचारी अंजली. काही बिचारी बिचारी नाहीये ती. अपशकुनी अपशकुनी. हिने सकाळीच थोबड दाखवलं माझ्या नवऱ्याला आणि दिवसभरातच खेळ संपला होत्या. आम्हाला सोडून गेला, पोर काही गेला आम्हाला. खूप बास. काय बोलताय तुम्ही? हे बघा, हे शकून अपशकून असं काही नसतं. कुठल्या काळात आहात तुम्ही? असं काही नाहीये. प्रीतम, अरे शांत राहा जरा. त्यांना धक्का बसलाय म्हणून ते असं बोलत असतील. हो धक्का बसलाय मला. धक्का बसलाय मला, पण वेडी नाही झाली मी. या घरात जे काही वाईट होतं ते फक्त हिच्यामुळे. माझ्या काव्याच्या आयुष्याचं वाटोळं झालं हिच्यामुळे. प्रीतम रावाचा स्टुडिओ जाता जाता राहिला तोही हिच्यामुळे. जन्माला आली तर स्वतःच्या आई वडिलांना गिळेल हिने. आई माझा नवरा. चालती होईत ना. या पोरीला आधी माझ्या डोळ्यासमोर घेऊ जा. मला नको इथे ही कार्टी नको. जा म्हटलं ना. अंजली, अंजली थांब एक मिनिट. अंजली हे बघ, काकू जे काय म्हणाले ते प्लीज मनाला लावून घेऊ नको. असं काही नाही. मी खरंच अपशकुनी आहे का? माझ्यामुळे सगळ्या वाईट गोष्टी घडतात. माझ्यामुळे काका सुद्धा. नाही नाही अंजली, बघ असं काही नाही. प्लीज स्वतःला दोष देऊ नको. मला सांग, तू शिकलेली आहेस ना? शिकलेली लोक असल्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवत. काका हार्ट अटॅक मुळे गेले, तुझ्यामुळे नाही. तू आधी तुझ्या मनातून अपशकुन हा शब्द काढून टाक.